आज आपण सुक्कं चिकन कसं करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हे पहा, आपण आता पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ 3 ते 4 पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ आणि दही, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये प्रथम दही टाकून घेऊया। आपण आता ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 चमचे दही टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये आता गोडा मसाला टाकून घेऊया। हळद, काळा मसाला, धनिया पावडर, लाल मिरची पावडर आणि हा आपला घरचा मसाला तो पण टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणे तिखट करू शकता। चवीपुरतं मीठ, आता आपण हे पूर्ण एकत्र मॅरिनेट करून ठेवून द्यायचं। कमीत कमी 2 तास तरी आपण हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं की जेणेकरून त्या सगळ्या पूर्ण चिकनला ते व्यवस्थित लागलं पाहिजे। हे बघा, आता अशा प्रकारे आपण मॅरिनेट करून हे आता 2 तास झाकण लावून ठेवून द्यायचं। हे पहा, आता हे आपण उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे 3 ते 4 साईजचे, पुदिना घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत 4 ते 5 आणि हा तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि जे मसाले आता आपण हे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं त्यामध्ये जे वापरले तेच आता आपण इथे मसाले टाकणार आहोत। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल थोडं कमी जास्त ग्रेव्ही किंवा तिखट तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा तुमचा घरचा मसाला जो असेल अवेलेबल किंवा कांदा लसूण मसाला तो तुम्ही वापरू शकता। हे पहा, आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। आता ते व्यवस्थित गरम झाले। आता आपण त्यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊया। त्यानंतर हा जो उभा चिरलेला कांदा आहे तो आपण टाकून घेऊया। ह्यामध्ये कांदा व्यवस्थित म्हणजे फक्त शिजू द्यायचा आहे, तो असं ब्राऊन नाही करायचा आहे पूर्ण, फक्त तो जरा थोडा शिजला पाहिजे की तो दाताखाली नाही आला पाहिजे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आपण यामध्ये पुदिना टाकून घेऊया। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकू। आता आपण कांदा, टोमॅटो, परत तेजपत्ता हे आपण तेलामध्ये आलं लसूण फ्राय हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये जे हे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये वेगळे काही मसाले टाकायचे नाही, कारण की आपण ह्या चिकनला पूर्ण मॅरिनेट करूनच त्या मसाल्यांमध्ये ठेवलं होतं। तुम्हाला जर जास्त थोडं तिखट स्पायसी हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं मसाल्याचं प्रमाण तुमचं वाढवू शकता। आता थोडं आपल्याला स्पायसी हवं आहे, सुक्कं चिकन कसं जरा स्पायसी छान वाटतं, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडा मसाला टाकणार आहोत। थोडीशी लाल मिरची पावडर आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडा आपला घरचा मसाला। आता आपण हे 2 मिनटं एकत्र करून घेऊया आणि याला 7 ते 8 मिनटं एक चांगलं शिजून घेऊया। आता आपण मगाशी मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता आपण जर चाखून बघूनच तुम्ही मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये शिजण्यासाठी मी नॉर्मली 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकत आहे। तुम्हाला जर असं सुक्कं पाहिजे असेल तर तुम्ही त्यात पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण एक लक्षात घ्या, पाणी टाकताना कधी पण गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही त्यामध्ये। अशा प्रकारे हे पहा, आपलं आता सुक्कं चिकन खाण्यासाठी तयार आहे। हे तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा फुलके, पराठे, चपाती कशा बरोबर सुद्धा खाऊ शकता।